नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के एक्झाम 2.0 या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, जिल्हा न्यायालय भरती, दारूबंदी पोलीस भरती, आरोग्य भरती आणि तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त चॅनल आहे. तर आज मित्रांनो आपण पोलीस भरती 2024 करिता 40 प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्ही सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचे आहेत. तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती ताऱ्यांचे चिन्ह आहे? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती ताऱ्यांचे चिन्ह आहे? मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 सेकंदामध्ये द्यायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंचकोनी हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर ताऱ्यांचे चित्र हे आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न असा आहे की मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? मसुदा समितीची स्थापना ही केव्हा करण्यात आली होती? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होऊन जाईल, ते म्हणजे 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना ही करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न असा आहे की विधानसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? विधानसभेचे अध्यक्ष हा आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे उपाध्यक्ष. तर विधानसभेचे अध्यक्ष हे आपला राजीनामा उपाध्यक्षाकडे देतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा कोण असतो? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्यांचा प्रमुख हा कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होऊन जाईल, ते म्हणजे पोलीस अधीक्षक हे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न असा आहे की सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा स्थगित करण्यात आली? प्रश्न असा आहे की सविनय कायदेभंगाची चळवळी केव्हा स्थगित करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1931ला सविनय कायदेभंगाची चळवळी स्थगित करण्यात आली. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न असा आहे की स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंडिता रमाबाई यांचा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न, महाज्योती या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? महाज्योती या संस्थेची स्थापना ही केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 2019ला महाज्योती या संस्थेची स्थापना ही करण्यात आली. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न असा आहे की महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे दक्षता हे मासिक महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रकाशित करण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की बावनकाशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? प्रश्न बघा, बावनकाशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी बावनकाशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिला. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही लागून नाही? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे आंध्र प्रदेश या राज्याची सीमा ही महाराष्ट्रास लागून नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते. पोलीस खात्यातील हे पद केवळ
पदोन्नतीनेच भरले जाते. तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल जाईल, ते म्हणजे पोलीस निरीक्षक हे पद पोलीस खात्यातील पदोन्नतीनेच भरले जाते. तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक, सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती आहे, असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल जाईल, ते म्हणजे रिझर्व्ह बँक ही बँक सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर या ठिकाणी प्रश्न असा आहे की बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे व्यंकटेश माडगूळकर हे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे राज्यसभेचे. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे असतात. मित्रांनो प्रश्न थोडा खालीवरी झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की टिंबटिंब हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. टिंबटिंब हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. तर ऑप्शन क्रमांक डी हे आन्सर योग्य होईल, ते म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री. तर जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष हे असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की नवेगाव बांध पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. नवेगाव बांध पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध पक्षी अभयारण्य हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ टिंबटिंब या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अकोला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की फिफा विश्वचषक 2022 हा कोणत्या देशाने जिंकला. फिफा विश्वचषक 2022 हा कोणत्या देशाने जिंकला. तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अर्जेंटिना या देशाने फिफा विश्वचषक 2022 हा जिंकलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे. उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे. तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे प्रवीण बांदेकर यांची उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते. तर ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे तेरेखोल ही नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहते. नेक्स्ट क्वेश्चन. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आले. लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आले. मित्रांनो कमेंटमध्ये फास्ट सांगा येत असेल तर उत्तर. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1972ला लोक आयुक्त हे महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वात आलेले पद हे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की गेट ऑफ इंडिया हे भारताचे द्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले. गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1911 या वर्षी गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून बांधण्यात आले. चला नेक्स्ट क्वेश्चन. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे कोण होते. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व हे कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे नानासाहेब पेशवे यांनी 1856च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व हे केले होते. पुढचा प्रश्न. भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण होते? भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण होते? तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे यू ललित हे भारताचे 49वे सरन्यायाधीश होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास मिळाला? पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा कोणास मिळालेला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे विश्वनाथ आनंद यांना पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती हे देशाचे टिंबटिंब असतात. राष्ट्रपती हे देशाचे टिंबटिंब असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल, ते म्हणजे कार्यकारी प्रमुख. प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा आहे की भारतीय संविधानाचे पहिले परिशिष्ट टिंबटिंब संबंधित आहे. भारतीय संविधानाचे पहिले परिशिष्ट टिंबटिंबशी संबंधित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे संघराज्य व राज्यक्षेत्र हे उत्तर या ठिकाणी योग्य होईल जाईल. पुढचा प्रश्न. जेव्हा टिंबटिंब अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते. जेव्हा टिंबटिंब अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद ही बरखास्त होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर योग्य असेल, ते म्हणजे लोकसभेत जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद ही बरखास्त होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी प्रश्न असा आहे की भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश हा केव्हा करण्यात आला? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे 1976ला भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश हा पुढीलपैकी कशामध्ये केलेला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे हे उत्तर या ठिकाणी योग्य होईल. पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न असा आहे की राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधित संदर्भ टिंबटिंबमध्ये सापडतात. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधित संदर्भ टिंबटिंबमध्ये सापडतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे अनुच्छेद 239 ए यामध्ये राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधित संदर्भ हे सापडतात. पुढचा प्रश्न. या ठिकाणी बघा प्रश्न कसा आहे. कोणत्या अनुच्छेदात विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करणे याविषयी तरतूद आढळते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कोणत्या अनुच्छेदात विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करणे याविषयी तरतूद आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 169 या अनुच्छेदात विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करणे याविषयी तरतूदी आढळते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर तुमचं एकदम योग्य असेल. पुढचा प्रश्न. आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे? आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे राष्ट्रपती यांना आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार हा आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज
कोणत्या भाषेतून चालते? महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? आणि ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज हे चालते. पुढचा प्रश्न, सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला टिंबटिंब असे म्हणतात. सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला टिंबटिंब असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल ते म्हणजे राज्यकोषीय धोरण असे सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भारताचे सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताचे सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल ते म्हणजे जनतेच्या अल्पबचतीची. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि या व्हिडिओला शेअर पण करायचा आहे.